नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहिती असेलच की आपण लॉकडाऊन नंतर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा आयोजित करत आलो आहोत. आजचा आपला विषय आहे क्रिएशन, इन्व्हेस्टमेंट अँड युटिलायझेशन फंड. आणि त्या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना आमंत्रित केले आहे. तरी मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना क्रिएशन, युटिलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ फंडबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि आपला आजचा विषय आहे क्रिएशन ऑफ फंड्स, युटिलायझेशन ऑफ फंड्स आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स. आणि फंड्स हा विषय जाणून घ्यायच्या अगोदर आपण पहिलं फंड्स क्रिएट का केले जातात, युटिलायझेशनची गरज कुठे आहे हे थोडंसं पार्श्वभूमी जाणून घेऊया आणि मग आपण क्रिएशन ऑफ फंड्समध्ये एंटर करूया. तर सुरुवातीला जे आपल्याला नवीन आपला जो चॅप्टर आहे, हाऊसिंगचा चॅप्टर आलेला आहे, सेक्शन 154 कॅपिटल बी. तो सेक्शन 154 कॅपिटल B-1 मध्ये सबक्लॉज 17 मध्ये जे हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन दिलेलं आहे ते थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आणि हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन नंतर आपण फंड्समध्ये एंटर करूया. सेक्शन 154 कॅपिटल B-1 सबक्लॉज 17 मध्ये हाऊसिंग सोसायटीचं जे डेफिनेशन दिलेलं आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे, हाऊसिंग सोसायटी मीन्स अ सोसायटी हुज ऑब्जेक्ट, म्हणजे सोसायटीचं ऑब्जेक्ट जे आहे ते डेफिनेशनमध्ये डिफाईन केलेलं आहे. ऑब्जेक्ट काय आहे? टू प्रोव्हाइड द मेंबर्स ओपन प्लॉट्स फॉर ड्वेलिंग युनिट्स, बंगलोज, फ्लॅट्स, युनिट्स कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ते प्लॉट्स प्रोव्हाइड करणं हे पहिलं ऑब्जेक्ट आहे. आणि पुढे असं दिलेलं आहे, इफ द ड्वेलिंग युनिट्स ऑर फ्लॅट्स ऑलरेडी एक्वायर्ड, म्हणजे जिथे बिल्डिंग पूर्ण उभी राहून झालेली आहे आणि मग सोसायटी फॉर्म झालेली आहे, मग त्या केसमध्ये ऑब्जेक्ट काय आहे? तर त्या केसमध्ये ऑब्जेक्ट आहे टू प्रोव्हाइड इट मेंबर्स, म्हणजे मेंबर्सना प्रोव्हाइड करायचं आहे. काय प्रोव्हाइड करायचं आहे? कॉमन ॲम्युनिटीज अँड सर्व्हिसेस. हे हाऊसिंग सोसायटीचं जे ऑब्जेक्ट आहे ते या डेफिनेशनमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. काय? कॉमन ॲम्युनिटीज अँड सर्व्हिसेस मेंबर्सना प्रोव्हाइड करणं हे ऑब्जेक्ट आहे आणि ते ऑब्जेक्ट डेफिनेशनमध्ये हाऊसिंग सोसायटीच्या आपल्या नवीन चॅप्टरमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. पुढे अजून एक ऑब्जेक्ट दिलेला आहे, रिकन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट बाय युटिलायझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड. ते देखील एक ऑब्जेक्ट आहे, ते आता नवीन आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशनमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. आपण फोकस करणार आहोत या कॉमन ॲम्युनिटीज आणि सर्व्हिसेसमध्ये. मग जर मेंबर्सना आपल्याला कॉमन ॲम्युनिटीज आणि सर्व्हिसेस द्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला पैसे लागतील, म्हणजे फंड्स लागेल. आणि म्हणून क्रिएशन ऑफ फंड्स हा पहिला टॉपिक जो आहे तो आपल्या ॲक्टने डिफाईन केलेला आहे. याच हाऊसिंग चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर सेक्शन 154 कॅपिटल B-15 मध्ये क्रिएशन ऑफ फंड्स सांगितलेलं आहे. आणि क्रिएशन ऑफ फंडचं डेफिनेशन जर आपण बघितलं तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, एव्हरी सोसायटी मे क्रिएट फंड्स ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड. ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड म्हणजे जे रूल्स आणि बायलॉज प्रिस्क्राईब करतील त्याप्रमाणे तुम्ही फंड्स जे आहेत ते क्रिएट करायचे आहेत. और सच अदर फंड्स ॲज मे द सोसायटी फ्रॉम टाईम टू टाईम डिसाईड, असं सेक्शन 154 कॅपिटल B -15 मध्ये म्हटलेलं आहे. आणि हे झालं क्रिएशन ऑफ फंड्स. मग आपण बायलॉजमध्ये एंटर करणार आहोत. पहिला आपण ॲक्टच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जो ॲक्टचा प्रोव्हिजन्स आहेत त्या ॲक्टमधले सर्व प्रोव्हिजन्स घेऊन आपण बायलॉजमध्ये शिरकाव करणार आहोत. तर पहिलंच आपल्याला बघितलं सेक्शन 154 कॅपिटल B-15. त्यानंतर सेक्शन 154 कॅपिटल B 16 मध्ये सांगितलेलं आहे लेव्ही ऑफ चार्जेस. आणि लेव्ही ऑफ चार्जेस कसे करावेत? तर लेव्ही ऑफ चार्जेस जे आहेत ते ॲज प्रिस्क्राईब्ड इन सेक्शन 154 कॅपिटल B-15 मध्ये, 154 कॅपिटल B-15 मध्ये जे क्रिएशन ऑफ फंड सांगितलेलं आहे तो फंड्स क्रिएट केल्यावरती त्याप्रमाणे, म्हणजे जे फंड्स क्रिएट करण्यासाठी लागणारा जे लेव्ही ऑफ चार्जेसची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे ती करावी, असं सेक्शन 154 कॅपिटल B-16 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मग सेक्शन 154 कॅपिटल B-17 मध्ये सांगितलेलं आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स. इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्समध्ये काय सांगितलेलं आहे? तर इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्समध्ये प्रामुख्याने हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे जे फंड्स आहेत किंवा डेपॉझिट्स आहेत ते कुठे इन्व्हेस्ट करावेत. तर तिथे दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक और स्टेट कोऑपरेटिव्ह बँक
ज्यांचं ए क्लास ऑडिट आहे, अशा बँकेमध्ये तुम्ही तुमचे फंड्स जे आहेत ते डेपॉझिट करावेत, तिकडे इन्व्हेस्ट करावेत. आणि पुढे असं सांगितलेलं आहे, जर तुमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, जर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ती अवेलेबल नसेल तर आणि तरच तुम्ही अदर नॅशनलाइज बँकेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. नाहीतर तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे, ॲक्ट सांगतो की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ह्यामध्ये तुमचे फंड्स जे आहेत ते इन्व्हेस्ट करावेत. पुढे शेअर, डिबेंचर्स वगैरे वगैरे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जो आहे तो आहे सेक्शन 154B-18. आता 154B-18 मध्ये युटिलायझेशन ऑफ फंड सांगितलेलं आहे. सुरुवातीला 15नी सांगितलं क्रिएशन ऑफ फंड्स, लेव्ही ऑफ चार्जेस कसे करायचे ते 16 मध्ये सांगितलं. 17 मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी, पैसे ठेवावेत कुठे ते सांगितलं. आणि 18 मध्ये युटिलायझेशन ऑफ फंड्स. आता युटिलायझेशन ऑफ फंड्समध्ये तिथे देखील तसंच दिलेलं आहे की ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय द बायलॉज. जसं बायलॉज प्रिस्क्राईब करतील त्याप्रमाणे फंड्स जे आहेत ते त्या गोष्टींसाठी युटिलाइज करावेत असं सेक्शन 154B-18 मध्ये सांगितलेलं आहे. तिकडे एक प्रोवायझो दिलेला आहे. त्या प्रोवायझोमध्ये असं दिलेलं आहे, जे आपण रिकन्स्ट्रक्शनचं मगाशी ऑब्जेक्ट बघितलं सेक्शन 154B-1 सब क्लॉज 17 मध्ये, त्या ऑब्जेक्टला अनुषंगाने इथे असा प्रोवायझो दिलेला आहे, प्रोव्हाइडेड दॅट कॉर्पस फंड जो आहे तो युटिलाइज करायचा जर असेल तर जनरल बॉडी जसं ठरवेल त्याप्रमाणे तो युटिलाइज करावा. आणि हे कॉर्पस फंडचा जो डेफिनेशन आहे ते परत सेक्शन 154B-1 मध्ये सब क्लॉज 7 मध्ये दिलेला आहे. आणि कॉर्पस फंडचा डेफिनेशन सांगताना असं सांगितलेलं आहे, कॉर्पस फंड म्हणजे जो फंड ॲज रिसिव्ड ऑर रिसिवेबल बाय द सोसायटी फ्रॉम द डेव्हलपरकडनं येणारा जो फंड आहे किंवा आलेला फंड आहे त्याला कॉर्पस फंड म्हणतात. आणि ज्या वेळेला तो फंड येतो त्यावेळेला सोसायटीने आपले डेव्हलपमेंट राईट्स डेव्हलपरला दिलेले असतील आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलेला असेल, त्यानंतर जो फंड आपल्याकडे येतो सोसायटीकडे त्याला कॉर्पस फंड असं म्हटलेलं आहे. हे डेफिनेशन देखील सेक्शन 154B-1 सब क्लॉज 7 मध्ये दिलेलं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण आता ॲक्टच्या प्रोव्हिजन्स बघितल्या, म्हणजे फंड्स रिलेटेड आपण ॲक्टच्या प्रोव्हिजन्स बघितल्या. आता आपण बायलॉजमध्ये शिरकाव करणार आहोत. आपण पार्ट 2 मध्ये बायलॉजमध्ये शिरकाव करून बायलॉजचे प्रोव्हिजन देखील पाहायचा प्रयत्न करू. पण बायलॉजमध्ये प्रवेश करून त्या प्रोव्हिजन्स ज्या ॲक्टमध्ये आपण पाहिल्या, ज्या क्रिएशन ऑफ फंड्स आहेत, लेव्ही ऑफ चार्जेस आहेत, युटिलायझेशन ऑफ फंड्स आहेत, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स बायलॉजमध्ये कुठे रिफ्लेक्ट करत आहेत ते आपण पाहायचा थोडा प्रयत्न करूया. आणि मग सुरुवातीलाच बायलॉ नंबर 7 आपल्याला सांगितलेलं आहे की रेझिंग ऑफ फंड्स कसं करतात. मग कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण फंड्स जे आहेत ते रेज करू शकतो. मग त्यामध्ये सुरुवात करताना एंट्रन्स फी ₹100, ट्रान्सफर फी ₹500, ट्रान्सफर प्रीमियम मॅक्स अप टू ₹25,000. मग त्यानंतर इश्युएन्स ऑफ शेअर्स, जर इंडिव्हिज्युअल असेल तर 10 शेअर्स ₹50, जर बॉडी कॉर्पोरेट असेल तर 20 शेअर्स ₹50. मग त्यानंतर आहे लोन्स, डेपॉझिट्स. मग त्यानंतर आहे व्हॉलेंटरी डोनेशन्स, त्यामध्ये स्पेसिफाय केलेलं आहे ब्रॅकेटमध्ये अदर दॅन ट्रान्सफरी, म्हणजे डोनेशन्स आपण फ्लॅट ट्रान्सफर करताना घेऊ शकत नाही, ती प्रोव्हिजन स्पेसिफाय केलेली आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ द बिल्डिंगसाठी लागणारा जो फंड आहे तो आपण रेज करू शकतो. मग नॉन ऑक्युपन्सी चार्जेस असतील तिथे आपण फंड्स घेऊ शकतो, किंवा लेटिंग आणि हायरिंग ऑफ द ओपन स्पेस असेल आपल्या प्रेमायसेसची, तिथे आपण फंड्स रेज करू शकतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉर्पस फंड तो देखील आपण तिथे रेज करू शकतो, तो देखील तिथे इन्कॉर्पोरेट केलेला आहे. आणि त्यानंतर बायलॉ नंबर 12 मध्ये आपण जर शिरकाव केला तर बायलॉ नंबर 12 मध्ये रिझर्व्ड फंड जो आहे ती कॅटेगरी स्पेसिफाय केलेली आहे. रिझर्व्ह फंड जो आहे तो कुठल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो, किंवा कुठला फंड जो आहे तो रिझर्व्ह फंड म्हणून घेऊ शकतो. तर आपण सुरुवात करताना बायलॉ नंबर 7 मध्ये जे आपण 3 पहिल्या सुरुवात केल्या, दे ऑल आर रिझर्व्ड फंड. म्हणजे उदाहरणार्थ एंट्रन्स फी जी आहे, ट्रान्सफर फी आहे आणि ट्रान्सफर प्रीमियम, हे तिन्ही कॅटेगरी जे आहेत हे रिझर्व्ड फंडमध्ये येतात. आणि प्लस अजून कुठला रिझर्व्ह फंड आहे का, तर येस, आपलं जे नेट प्रॉफिट होणार आहेत आपल्याला वर्षाच्या एंडला, मग ते नेट प्रॉफिटपैकी 1/4 म्हणजे 25% ऑफ द नेट प्रॉफिट विल गो इन टू द रिझर्व्ह फंड. मग हा झाला आपला रिझर्व्ह फंड, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिझर्व्ह फंड असा हेडिंग दिलेला आहे. आणि त्यानंतर बायलॉ नंबर 13 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये असं वर्ड आहे क्रिएशन ऑफ अदर फंड्स. अजून कुठले फंड्स जे आहेत ते आपण क्रिएट करू शकतो.
मग ते बायलॉ नंबर 13 सांगतो की रिपेअर अँड मेंटेनन्स फंड पहिला. मग रिपेअर अँड मेंटेनन्स फंड किती घ्यावा, तर रिपेअर अँड मेंटेनन्स फंड जो आहे तो तिथे दिलेला आहे 0.75% पर ॲनम ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट. ज्या वेळेला बिल्डिंग इमारत आपण कन्स्ट्रक्ट केली त्यावेळेला जी आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती, मग आपल्या फ्लॅटला जी येणारी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्या फ्लॅटच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.75% असा आपल्याला पर ॲनम जो आहे तो कलेक्शन करायचा आहे. त्याला आपण बोलतो क्रिएशन ऑफ अदर फंड्समध्ये रिपेअर अँड मेंटेनन्स फंड. मग त्यानंतर अजून एक फंड आहे ज्याला आपण बोलतो मेजर रिपेअर फंड. समजा अचानक काही रिपेअर्स आपल्याकडे आले तर त्यावेळेला जे आपण कलेक्शन करतो ते त्याला आपण मेजर रिपेअर फंड्स बोलतो. मग ॲज अँड वेन बेसिस जेवढं आपल्याला फंड्स रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे आपण एरिया बेसिसवरती ते फंड्स कलेक्ट करतो, त्याला आपण मेजर रिपेअर फंड्स बोलतो. मग त्यानंतर आहे सिंकिंग फंड. मग सिंकिंग फंड किती घ्यावा, तर जसा मगाशी रिपेअर अँड मेंटेनन्स फंड जो आहे तो आपण 0.75% केला, तसा सिंकिंग फंड जो आहे तो 0.25% पर ॲनम जो आहे तो आपण कलेक्ट करतो ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ अवर फ्लॅट ॲट द टाईम वेन द बिल्डिंग वॉज कन्स्ट्रक्टेड. त्यावेळेला जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट होतं ते आपण लेव्ही करतो, आर्किटेक्टचं सर्टिफिकेट घेतो आणि त्याप्रमाणे आपण सिंकिंग फंड कॅल्क्युलेट करतो 0.25% पर ॲनम ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ अवर फ्लॅट. आणि त्याप्रमाणे आपण तो चार्जेस जो आहे तो लेव्ही करतो, म्हणून त्याला क्रिएशन ऑफ अदर फंड्स असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचा प्रकार त्याच्यामध्ये दिलेला आहे तो एज्युकेशन फंड. मग तो ₹10 पर मंथ पर मेंबर आपण असं कलेक्ट करतो, त्याला आपण एज्युकेशन आणि कॉपरेटिव्ह एज्युकेशनमध्ये फंड्स आपण असं त्याला संबोधलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यावरती ह्या फंड्सचं युटिलायझेशन कसं करावं. मग उदाहरणार्थ मगाशी आपण सांगितलं की युटिलायझेशन ऑफ फंड्स म्हणजे बायलॉ नंबर 14 जो आहे तो स्पेसिफाय करतो की 13 नंबरमध्ये जे सांगितलेले फंड्स आहेत त्याचं युटिलायझेशन कसं करावं. मग पहिला आपण फंड्स तिकडे कन्सिडर केला होता रिपेअर अँड मेंटेनन्स फंड. मग रिपेअर अँड मेंटेनन्स फंडचं युटिलायझेशन कुठे करावं, तर बट ऑब्वियस आहे आपल्या बिल्डिंगच्या इमारतीच्या रिपेअर मेंटेनन्स रिन्युअल्स असेल तर त्याच्यामध्ये तो करावा. मग जो सेकंड फंड आहे मेजर रिपेअर फंड, जर मेजर रिपेअर आले तर ऑब्वियसली मेजर रिपेअरसाठी आपण कलेक्शन करतो म्हणून तो मेजर रिपेअरसाठी कॉन्ट्रीब्यूट करावा. त्यानंतर आहे सिंकिंग फंड. सिंकिंग फंडचा अर्थ आहे ज्यावेळेला बिल्डिंग सिंक होते म्हणजे आपण रिडेव्हलपमेंट म्हणा, रिकन्स्ट्रक्शन म्हणा, त्यावेळेला तो फंड आपल्याला युटिलाइज करायचा आहे. किंवा जर आपण स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत त्या स्ट्रक्चरल एलिमेंटची जर निगा घेतली नाही आणि स्ट्रक्चरल जर आपल्याला मेजर स्ट्रक्चरल वर्क आपल्याकडे जर आलं तर मग त्या स्ट्रक्चरल एलिमेंट्सला ट्रीट करण्यासाठी जो काही फंड लागेल तो आपण सिंकिंग फंडमधनं त्याच्यामधनं येऊन इन्कॉर्पोरेट करू शकतो. तर तो आहे सिंकिंग फंड. आणि मग तो जो एज्युकेशन फंड आपल्याला सांगितलेला होता, मग एज्युकेशन फंड आहे बट ऑब्वियस आता आपण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहोत आणि आर्टिकल 43B जसं फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल 19(1)C मध्ये कॉपरेटिव्ह सोसायटी वर्ड इन्कॉर्पोरेट केला होता 97वी घटना दुरुस्ती 2011ची, तसंच आर्टिकल 43B मध्ये स्टेटला डिरेक्शन्स दिले होते. द स्टेट शॅल प्रमोट कॉपरेटिव्ह सोसायटीज बाय एन्डिवरिंग व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि डेमोक्रॅटिक सेटअप. मग डेमोक्रॅटिक सेटअप वेनी पूर्णप्रमाणे प्रमोट करायचं आहे. आणि मग हेच जे 4 शब्द आहेत व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रॅटिक सेटअप आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट, ह्याच तत्वांवरती आपल्याला जो आपला बायलॉ नंबर 14 जो आहे तो बेस केलेला आहे आणि त्या 14 मधला कॉपरेटिव्ह एज्युकेशन जो आहे तो बेस झालेला आहे. आणि म्हणून 14 जो आहे आर्टिकल 43B ला आपण रिलेट करतो आणि कॉपरेटिव्ह एज्युकेशन जे आहे ते प्रमोशन ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीच्या मुवमेंटमध्ये त्याला आपण इन्कॉर्पोरेट करतो आणि आपल्या मेंबर्सना कॉपरेटिव्ह ट्रेनिंग द्यावं, कॉपरेटिव्हचं एज्युकेशन द्यावं, त्यासाठी तो फंड जो आहे त्याचा आपण युटिलायझेशन करायचं आहे. आता आपला एक शेवटचा पार्ट उरतो तो म्हणजे लेव्ही ऑफ चार्जेस, जे आपण सेक्शन 154(B)(16) मध्ये बघितलं. मग ते 16 मध्ये जे लेव्ही ऑफ चार्जेस बघितलेला आहे तो जो आहे तो आपण आता विषय, मग लेव्ही ऑफ चार्जेसच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत. बायलॉ नंबर 65 to 71 ह्या सर्व प्रोव्हिजन्स लेव्ही ऑफ चार्जेसबद्दलच्या आहेत. आणि मग कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी चार्जेस जे आहेत ते आपण मेंबर्सवरती लेव्ही करू शकतो त्या प्रोव्हिजन्स बायलॉ नंबर 65 मध्ये दिलेल्या आहे. 65 मध्ये सांगितलेलं आहे, मग त्यात त्यांनी दिलेलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स आहे, वॉटर चार्जेस असतील, मग तुमचे कार पार्किंग चार्जेस असतील, कॉमन इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, मग तुम्ही इंटरेस्ट डिफॉल्टरवर लेव्ही केलेला असेल ते चार्जेस असतील, मग नॉन ऑक्युपन्सी चार्जेस असतील,
इलेक्शन फंड असेल, तुमचा एज्युकेशन फंड असेल, रिपेअर अँड मेंटेनन्स फंड असेल, सिंकिंग फंड असेल, ह्या सर्व प्रकारचे चार्जेस जे आहेत ते बायलॉ नंबर 65 मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट असं दिलेलं आहे 65G जर आपण बघितलं तर तिथे दिलेलं आहे सर्व्हिस चार्जेस. मग त्यापुढे अजून एन ए टॅक्स असेल, लीज रेंट असेल, इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण त्यामध्ये 65G जो आहे तो चर्चेचा विषय आहे सर्व्हिस चार्जेसचा. आणि 65Gची क्लॅरिफिकेशन जे आहे ते बायलॉ नंबर 66 मध्ये दिलेलं आहे की सर्व्हिस चार्जेस जे 65G मध्ये सांगितलेले आहेत ते कुठले कुठले आहेत. मग सर्व्हिस चार्जेसमध्ये मग जे आपल्याकडे एम्प्लॉईज जेवढे काम करतात, मग समजा आपल्या ऑफिसमध्ये कोण एम्प्लॉई काम करत असेल, मॅनेजर असेल, एम्प्लॉई असेल, स्टाफ असेल, मग आपला लिफ्टमॅन असेल किंवा आपला माळी असेल, मग हे सर्व जे आहेत, वॉचमॅन असेल, ह्या सर्वांचे जे पेमेंट आहेत ते सर्व्हिस चार्जेसमध्ये मोडतात. मग आपल्याकडे जर वेगळं आपलं स्वतंत्र असं ऑफिस असेल, मग त्याचा प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर चार्जेस असतील आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतील, मग हे सगळे सर्व्हिस चार्जेसच्या कॅटेगरीमध्ये येतात. मग आपला ट्रान्सपोर्टेशन कन्व्हेन्स जो आपण ज्याला बोलतो तो खर्च आहे आपला म्हणा किंवा आपल्या स्टाफचा म्हणा, हा सर्व ह्या सर्व्हिस चार्जेसमध्ये येतो. मग आपण जनरल बॉडीज कंडक्ट करतो, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग असतात, आपल्या कमिटी मेंबरच्या मीटिंग असतात, मग ह्याला लागणारा जो काय खर्च आहे तो देखील आपण सर्व्हिस चार्जेसमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. मग आपला प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेजेस, हे सर्व खर्च देखील सर्व्हिस चार्जेसमध्ये येतो. मग आपल्याला हाऊसिंग फेडरेशनला अफिलिएशन सांगितलेलं आहे मॅन्डेटरी. मग ते अफिलिएशन जे आहे त्यासाठी लागणारा एंट्रन्स फी आहे, त्यांचं ॲन्युअल सबस्क्रिप्शन आहे, मग हे सर्व चार्जेस देखील सर्व्हिस चार्जेसमध्ये येतात. मग त्याचप्रमाणे आपला एज्युकेशन फंड जो आपण काढतो, मग तो एज्युकेशन फंड देखील ह्या सर्व्हिस चार्जेसच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर अशा तऱ्हेने बायलॉ नंबर 65Gचं जे इंटरप्रिटेशन आहे ते बायलॉ नंबर 66 मध्ये सांगितलेलं आहे. बरं, हा 66 म्हणजे बायलॉ नंबर 65G जे इंटरप्रिटेशन 66 मध्ये सांगितलेला आहे तो विषय जो आहे तो इम्पॉर्टंट का विषय आहे, कारण तो सध्या चर्चेचा विषय आहे. ज्या वेळेला आपण ते लेव्ही करतो चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, तर ते कसे लेव्ही करतो, मग त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते बायलॉ नंबर 67 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 67 मध्ये सर्व चार्जेस तुम्ही लेव्ही कशा करावेत, कुठल्या पद्धतीने करावेत ते सांगितलेलं आहे. मग इतर सर्व चार्जेस आहेत, जसं आता प्रॉपर्टी टॅक्स असेल तर मग लोकल अथॉरिटीने जसं केलेलं आहे, आपण पर फ्लॅटला आपण वेगवेगळे प्रॉपर्टी टॅक्सची आपली बिलं काढून ठेवलेली आहेत. थोडक्यात तो एरिया वाईज आपला जातो. मग वॉटर चार्जेस जे आहेत ते आपले टॅप्स जे असतात, नंबर ऑफ इनलेट्स, त्याप्रमाणे आपण वॉटर चार्जेस जे आहेत ते लेव्ही करतो. आणि मग बाकीचे इतर चार्जेस जेवढे पण आहेत, मग जसं इन्शुरन्स आपला चार्जेस आहेत, मग आपला रिपेअर अँड मेंटेनन्स फंड आहे, सिंकिंग फंड आहे, हे सर्व फंड जर आपण बघितले हे सगळे तुमच्या एरिया बेसिसवरती असतात. फक्त आपला सर्व्हिस चार्ज जो आहे, जो आपण मगाशी इंटरप्रेट केला, तो जो सर्व्हिस चार्ज आहे तो लेव्ही करताना तिथे असं सांगितलेलं आहे बायलॉ नंबर 67नी की तो पर युनिट असा लेव्ही करावा, इक्वली, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द युनिट, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द फ्लॅट. म्हणजे मग स्टुडिओ अपार्टमेंट आपला 1 रूम किचन असेल आणि वरती समजा पेंट हाऊस असेल किंवा 3 BHK 4 BHK जरी असेल तरी एकाच सोसायटीमध्ये तुम्ही डिफरंट सर्व्हिस चार्जेस लेव्ही करू शकत नाही, असं आपल्याला बायलॉची प्रोव्हिजनमध्ये दिलेलं आहे. स्टेट फेडरेशननी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे स्टेटकडे की हा जो सर्व्हिस चार्जेस आहे तो तुम्ही पर एरिया म्हणजे एरिया वाईजच तुम्ही त्याची कॅटेगरी करा आणि मग एरिया वाईजच तो तुम्ही लेव्ही करण्यात यावा. कारण बऱ्याच ठिकाणी बरेचसे इश्यूज क्रिएट झालेले आहेत, म्हणून स्टेट फेडरेशननी रिप्रेझेंट केलेलं आहे. जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट हे फॉर्म्युलेट करून रिफॉर्म्युलेट करून जेव्हा सर्व्हिस चार्जेस एरिया वाईज करतील त्या दिवसापासून आपण तो एरिया वाईज लावू शकतो. पण सध्या आपल्याकडे बायलॉची जी प्रोव्हिजन आहे ती आपली जी आहे ती प्रिवेल करणार, म्हणजे आपल्याला इक्वली पर फ्लॅट वाईज आपल्याला तो लावायचा आहे, ते लेव्ही चार्जेस तसे आपल्याला करायचे आहे. आणि बायलॉ नंबर मग 68 जो आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सोसायटीच्या अखत्यारीमध्ये कुठले कुठले रिपेअर्स येतात. मग रिपेअर्स अँड फंड्सबद्दल मगाशी आपण बघितलं. मग सोसायटीने कुठलं रिपेअर्स करावं आणि इंडिव्हिज्युअल फ्लॅट जो आहे मेंबरनी त्यांनी कुठला रिपेअर्स करावं. तर मग थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की जर आपण कॉमन ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीज ज्या आपल्या आहेत, म्हणजे कॉमन ॲम्युनिटीज फॅसिलिटीज उदाहरणार्थ ज्या कॉमन टू ऑल आहेत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येतात, म्हणजे वन लाईनर आपण केलं तर. आणि जे आपल्या फ्लॅटच्या 4 भिंतीच्या आतमधले जे रिपेअर्स आहेत ते आपण आपल्या मेंबर्सकडनं करून घेतो. मग उदाहरणार्थ त्यांनी तिकडे स्पेसिफाय केलेलं आहे की जर टॉयलेटमधनं, वरच्या टॉयलेटमधनं खालच्या टॉयलेटमध्ये जर लिकेज होत असेल खालच्या मेंबरकडे, मग त्या दोघांनी इक्वली कॉन्ट्रीब्यूट करून ते लिकेज जो आहे तो सॉर्ट आउट करायचा आहे. तिथे सोसायटीच्या अखत्यारीमध्ये तो रिपेअर्स येत नाही, असं त्या बायलॉ नंबर 68 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे.
त्यानंतरची जी प्रोव्हिजन आहे बायलॉ नंबर 71 ती आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जिथे आपण 21% सिम्पल इंटरेस्ट मॅक्सिमम अप टू 21% सिम्पल इंटरेस्ट ॲज मे बी डिसाइडेड बाय द जनरल बॉडी. जनरल बॉडी जसं डिसाईड करेल त्याप्रमाणे आपल्याला तो इंटरेस्ट जो आहे डिफॉल्ट पेमेंटवरती आपण तिथे लावू शकतो आणि ह्या पद्धतीने आपण ते चार्जेस जे आहेत ते लेव्ही ऑफ चार्जेस करून तिकडे आपण घेऊ शकतो. बरं, हे सर्व प्रोव्हिजन्स पाहिल्यावरती त्यानंतर आपला एक शेवटचा प्रोव्हिजन आहे जी आपल्याकडे बायलॉ नंबर 15 मध्ये दिलेली आहे. तिथे आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स, जी आपण ऑलरेडी सेक्शन 154 कॅपिटल B-17 मध्ये पाहिलेली आहे. 15 मध्ये सांगितलेलं आहे सेक्शन 70 प्रमाणे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या सेक्शन 70 प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स करावे आणि सेक्शन 70च्या सर्व प्रोव्हिजन्स आता आपण सेक्शन 154 कॅपिटल B-17 मध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. जसं की मगाशी आपण क्लॅरिफाय केलं, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक किंवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक ज्यांचं A क्लास ऑडिट आहे फॉर द लास्ट 3 कॉन्सिक्युटिव्ह इयर्स, त्यांनाच तिकडे आपण फंड्स जे आहेत ते आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जर हे नसतील तर आपण नॅशनलाइज बँकेमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ही प्रोव्हिजन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. आणि ह्या सर्व प्रोव्हिजन्स आपण बघितले, जे फंड्स रिलेटेड सर्व प्रोव्हिजन्स होते त्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण सगळे बघितलेले आहेत. हे जर फंड्स जे आहेत ज्याला आपण जर ह्याला डिफॉल्ट केला तर आता नवीन चॅप्टरप्रमाणे सेक्शन 154 कॅपिटल B-29 प्रमाणे मग जे आहे सोसायटी ती तुमच्याकडनं हे ड्यूज जे आहे ते रिकवर करू शकते. तुम्हाला डिफॉल्टर घोषित करून तुमच्याकडनं ड्यूज जे आहेत ते एरियर्स जे आहेत ते रिकवर देखील करू शकते. मग ह्या सर्व प्रोव्हिजन्स अशा दिलेल्या आहेत फंड्स रिलेटेड आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जेवढ्या प्रोव्हिजन्स बघितल्या ह्या सर्व फंड्स म्हणजे क्रिएशन ऑफ फंड्स, युटिलायझेशन ऑफ फंड्स, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड्स आणि लेव्ही ऑफ चार्जेस ह्या सगळ्याचा जो भाग आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आपण इकडे आपला हा व्हिडिओ जो आहे तो इथे थांबवूया. असेच व्हिडिओ दर महिन्याला आपण प्रदर्शित करणार आहोत. जे आपले कॉपरेटिव्ह सेक्टरमधले जे काही विषय आहेत त्या विषयांवरती आपण असे दर महिन्याला व्हिडिओज जे आहेत ते आपण प्रदर्शित करणार आहोत. मी इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.